कृषी मंत्र्यांना 2 वर्षांची शिक्षा. कोकाटेंची आमदारकी रद्द होणार. कोट्यातलं घर लाटण्यासाठी सरकारची फसवणूक. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंनंतर आता विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत सापडले. 30 वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात माणिकराव कोकाटे दोषी ठरले. नाशिक जिल्हा न्यायालयानं त्यांना सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता असून त्यांचं मंत्रीपद धोक्यात आलंय. नेमकं काय प्रकरण आहे पाहूया. 1995 मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून फसवणुकीचं प्रकरण. कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या 10% कोट्यातून घर मिळवलं. तत्कालीन अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशीत गैरप्रकार आढळल्यानं 1997 मध्ये कोकाटेंविरोधात गुन्हा. कोकाटे त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायालयाचा निकाल. 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आलाय. हे जे गव्हर्नमेंटचे 10% रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं, मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाहीये मला विशेष म्हणजे, हे असं सांगून तसे ॲफिडेव्हिट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्स ते निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जी कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते. या निकालामुळे आता विरोधक आक्रमक झाले. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली आहे. कोकाटेही आपली आमदारकी आणि मंत्रिपद वाचवण्यासाठी हालचाली सुरू करतायत. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं कोकाटेंनी सांगितलं. माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने जर आज निकाल लागला असेल तर निश्चितपणे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा व्हायला हवा. पण राजीनामा घ्यायचा कोणी? तर राजीनामा घेण्याची सगळी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची. मात्र मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा निर्णय किंवा मंत्रिमंडळातून बाहेर काढताना त्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार ज्या मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना आहे त्या फडणवीसांना मात्र कायम एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. होऊ शकतं ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत. राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून. अजित पवार गटाचे अडचणीत आलेले कोकाटे हे दुसरे मंत्री आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंवर कृषी मंत्री असताना मोठे घोटाळे केल्याचा आरोप आहे. त्याचं प्रकरण ताजं असताना आता विद्यमान कृषी मंत्रीही अडचणीत आल्यामुळे सरकारला 100 दिवस होण्यापूर्वीच त्यांची विकेट पडणार की काय अशीच चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.